श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो नवरात्रीच्या 9 दिवसात चुकूनही करू नका हे 10 काम. माँ दुर्गा देवी होती भयंकर क्रोधित, घरात येते गरिबी आणि दारिद्र्य. या तर मग बघतो चला जाणून घेऊयात की नवरात्रीच्या काळात तुम्हाला कोणत्या 10 गोष्टी चुकूनही कधी करायच्या नाहीयेत. बघतो दुर्गा देवीच्या 9 रूपांच्या पूजेचा उत्सव म्हणजेच नवरात्री सोमवार 22 सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. बघतो नवरात्रीच्या काळात माता राणीला प्रसन्न करण्यासाठी भक्तगण विविध उपाय करतात. काही लोक माता राणीसाठी उपवास करतात, दान धर्म करतात, तर तिथेच काही लोक माता राणीचा यज्ञ व हवन करतात, तर काही लोक पायातील वाहनांचाही त्याग करतात. म्हणजेच आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण 9 दिवस शूज, चप्पल इत्यादींचा त्याग करतो, जेणेकरून आपण माता राणी प्रती आपली भक्ती व्यक्त करतो. पण जर तुम्ही या सगळ्यांव्यतिरिक्त या 10 गोष्टी कराल तर माता राणी कधीच तुमच्यावर प्रसन्न राहणार नाही आणि अशा व्यक्तींवर येते दुर्दैव व दारिद्र्य आणि देवी लक्ष्मी देखील अशा व्यक्तींवर होते नाराज. तसेच बघतो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असे काम देखील सांगणार आहे जे तुम्ही नवरात्रीमध्ये अवश्य करावे. ते काम केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि माँ दुर्गा खूप प्रसन्न होईल. या तर मग बघतो हे जाणून घेऊयात की शास्त्रांमध्ये वर्णन केलेली नवरात्री दरम्यान ती कोणती कार्य आहेत ज्यांना करणे अशुभ मानले जाते. परंतु त्याआधी हे देवी माते, जो पण प्रत्येक भक्त कमेंट्समध्ये जय माता वैष्णव देवी, जय माता लक्ष्मी लिहून आपले प्रेम प्रकट करेल, त्याच्या कुटुंबावर तू नेहमी दयाळूपणे कृपादृष्टी बनवून ठेव. तसेच त्याच्या सर्व इच्छांना तू पूर्ण कर. बघतो सर्वात पहिले कार्य आहे स्त्रियांचा कधीही अपमान करू नका. बघतो शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की यत्र नार्यस्तो पूज्यते रमन्ते तत्र देवता, यत्र तथास्तो न पूज्यते सर्वास्था फळा क्रिया. अर्थात जिथे स्त्रियांची पूजा केली जाते देव तिथे राहतात आणि जिथे स्त्रियांची पूजा केली जात नाही, त्यांचा आदर केला जात नाही, तिथे केलेली सर्व सत्कर्मे व्यर्थ ठरतात. बघा बघतो म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही नवरात्रीच्या काळात कोणत्याही स्त्रीचा कधी अपमान करू नका. हिंदू धर्मात महिलांना माता राणीचेच रूप मानले जाते. स्त्रिया माता राणीचे एक अंश आहे. महिलांचा आदर करणाऱ्यांवर माता राणी नेहमीच आशीर्वाद देत असते. याशिवाय अशा व्यक्तीवर देवी लक्ष्मी नेहमी प्रसन्न असते. बघतो स्त्री स्वतःच्या सुखाचा त्याग करून तुमच्या घराला स्वर्ग बनवते. ती स्वतः उपवास करते आणि तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करते. ती आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी अथक परिश्रम करते. अशा कोणत्याही पतिव्रता स्त्रीचा नवरात्रीच्या काळात अपमान करणे हे महापाप आहे. जो मनुष्य नवरात्रीच्या काळात स्त्रीचा अपमान करतो, तिला चुकीच्या भावनेने पाहतो, माता दुर्गा त्याला नक्कीच शिक्षा देते आणि अशा व्यक्तीवर माता राणी नेहमी नाराज राहते. बघतो दुसरी चूक आहे घरात वादाचे वातावरण निर्माण करू नका. बघतो रामचरित्र मानसमध्ये उल्लेख आहे की जहा सुमती तहा संपत्ती नाना, जहा कुमती तहा विपत्ती नाना. अर्थात जिथे सुमती आहे तिथे नाना संपत्ती आहे आणि जिथे कुमती आहे तिथे विपत्ती नाना आहे. म्हणजेच जिथे क्लेशकालाचे वातावरण निर्माण झालेले आहे, ज्या घरात भांडणे होतात त्या घरात महालक्ष्मी कधीच राहत नाही. यासोबतच माता राणी सुद्धा हे काम करणाऱ्या व्यक्तीसोबत नेहमी नाराज आणि क्रोधित राहते. त्यामुळे नवरात्रीच्या काळात आपल्या घरात वादाचे वातावरण निर्माण करू नका. माता राणीचा मनात विचार करत या महान सणाचा भक्तिभावाने आनंद घ्या. बघतो तिसरी चूक आहे नवरात्रीच्या काळात कोणतेही वाईट काम करू नका. जसे की खोटे बोलणे, पैसे चोरणे किंवा फसवणूक करणे, निष्पाप प्राण्यांवर अत्याचार करणे किंवा गरीब व्यक्तीचा अपमान करणे इत्यादी असे काम चुकूनही तुम्ही करू नका. माता राणीला असे लोक अजिबात आवडत नाही. अशी कृती राक्षस स्वरूपाच्या असतात ज्यामुळे माता राणी अत्यंत क्रोधित होते. फक्त चौथी चूक आहे तामसिक अन्नांचे सेवन. फक्त नवरात्रीच्या काळात तुम्ही चुकून सुद्धा तामसिक अन्नाचे सेवन करू नये. त्याची विशेष काळजी घ्यावी. जसे की मांसाहार, दारू, लसूण आणि कांदा हे सर्व तामसिक अन्नाचे श्रेणीत येतात. म्हणून या सर्वांचे सेवन अजिबात करू नये, नाहीतर नवरात्रीच्या काळात माता राणी तुमच्यावर कोपू शकते. फक्त 5वी चूक आहे शारीरिक संबंध ठेवू नका. फक्त नवरात्रीमध्ये माता राणीचा आशीर्वाद घेण्यासाठी नवरात्रीचे 9 दिवस चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नयेत. जो पण व्यक्ती नवरात्रीचे 9 दिवस ब्रह्मचर्य व व्रताचे पाळणूक करतो त्याने तर चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नयेत. देवी आई त्याच्या प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण करते. फक्त 6वी चूक म्हणजे नवरात्रीनंतर स्त्रीला मासिक पाळी आली तर अशा वेळी स्त्रीचे व्रत पूर्ण करण्यासाठी तिने मानसिकदृष्ट्या देवावर पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे आणि पूजापाठ करताना तिने दूरवरून बसून कोणा अन्य व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकते. या काळात पूजेच्या वस्तूंना तिने अजिबात हात लावू नये. तसेच माता राणीला हात लावून तिला नमन सुद्धा करू नये. फक्त 7वी चूक म्हणजे जे लोक नवरात्रीचे व्रत करतात त्यांनी चामड्यापासून बनवलेल्या वस्तू अजिबात घालू नयेत. जसे की पर्स, बेल्ट व बॅग इत्यादी. कारण की त्यामध्ये काही प्रमाणात चामडे असते आणि हे चामडे प्राण्यांना मारून बनवले जाते.
अशा परिस्थितीत माता राणीला हे सर्व आवडत नाही आणि ते धारण केल्याने व्रताचे पूर्ण फळ सुद्धा आपल्याला मिळत नाही. बघतो 8वी महत्वाची चूक म्हणजे जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात कलश स्थापित केला असेल तर घराला कधी एकटे सोडून जाऊ नका. घरातील एका सदस्याला नक्कीच तिथे राहिले पाहिजे, कारण की नवरात्रीच्या काळात देवी माता आपल्या भक्तांच्या घरी उपस्थित असते आणि शास्त्रात अशी तरतूद आहे की नवरात्रीच्या काळात घरात कलश बसवल्यानंतर माता राणीला एकटे सोडून कधीच जाऊ नये. तसेच जर कोणी घरी नसेल तर मांजर वगैरे कलशाला पाडवू शकते, जो की खूप मोठा अपशकुन मानला जातो. त्यामुळे नवरात्रीच्या काळात कधी घराला एकटे सोडून तुम्ही बाहेर जाऊ नका. तसेच बघतो विष्णू पुराणात असे सांगण्यात येते की नवरात्री दिवसा झोपणे हे निषिद्ध मानले गेलेले आहे. बघतो 9वी चूक म्हणजे नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी आणि उपवास न करणाऱ्यांनी सुद्धा नवरात्रीत चुकूनही आपले केस कापू नयेत, दाढी करू नये, नखे देखील कापू नयेत. तसेच उपवास करणाऱ्याला तंबाखू, गुटखा, पान, सिगरेट इत्यादींचे सेवन सुद्धा करू नये. नवरात्रीच्या काळात मांसाहार आणि दारूचे सेवन न करणारे अनेक लोक आहेत, पण गुटखा, तंबाखूचे काय होणार? अशा मानसिकतेने लोक या गोष्टींचे सेवन करतात. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की या गोष्टी शास्त्रास्तही निषिद्ध आहेत. गुटखा आणि तंबाखूचे सेवन केल्याने उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही. बघता 10वी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दारात येणाऱ्या कोणत्याही महिलेचा किंवा पाहुण्यांचा अपमान करू नका. बघता नवरात्रीच्या काळात एखादी मुलगी, म्हातारी किंवा दुःखी अंतःकरणाने अन्नाच्या इच्छेने ते तुमच्या दारात दीक्षा घेण्यासाठी आली असेल तर चुकूनही तिचा अपमान करू नका किंवा तिला रिकाम्या हाताने घराबाहेर पाठवू नका. तुमच्या घरात मोलकरी नसेल तर तिचाही तुम्ही अपमान करू नका. नवरात्रीच्या काळात त्यांना काहीतरी किंवा इतर भेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करा. यामुळे माता दुर्गा अत्यंत प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. बघता यासोबतच जर तुम्ही उपवास करत असाल, जर तुम्ही व्रत पाळत असाल तर कलश बसवताना जटावाला नारळ, भरीव नारळ म्हणजेच पाणीवाला नारळ वापरावा. तसेच नारळ कलशावर पडून ठेवावा. हे लक्षात ठेवा, कलश बसवताना नारळ कधी आडवा ठेवला जात नाही. नारळ नेहमी कलशाच्या वर उभा ठेवला जातो. तसेच नारळ बसवण्यापूर्वी लाल कपड्यात नारळ गुंडाळून त्यावर लाल चुनरी गुंडाळून कलशाच्या वर नारळ बसवावा. भक्त शास्त्रानुसार कलशावर योग्य प्रकारे नारळ ठेवून साबूत नारळ ठेवला जातो, तरच व्रत आणि उपवासाचे पूर्ण फळ प्राप्त होते. तसेच महिला माता राणीला नारळ अर्पण करू शकतात, हे लक्षात ठेवा. परंतु माता राणी समोर कधी चुकूनही त्यांनी नारळ फोडू नये, कारण नारळाला पिंडाचे विश्वस्वरूप असते आणि स्त्रिया केवळ याच स्वरूपात मुलांना जन्म देतात. त्यामुळे महिलांनी कधी नारळ फोडू नये. नवरात्रीमध्ये माता राणीचे उपवास आणि पूजा केली जाते, परंतु नवरात्रीमध्ये सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे कन्यापूजनाचे. भक्त असे मानले जाते माता राणीला व्रत उपवासाने जेवढा आनंद होतो त्यापेक्षा 10 पट जास्त कन्यापूजनाने माता राणी प्रसन्न होते. नवरात्रीच्या काळात लहान मुलींना माता राणीचे स्वरूप मानले जाते. मुलींना जेवण दिले जाते, त्या बदल्यात त्यांचे आशीर्वाद मागितले जातात. परंतु मुलींना खुश करण्यासाठी भेटवस्तू वगैरे दिल्या जातात. असे मानले जाते की मुलींना भेटवस्तू दिली गेली आणि त्यांनी ती आनंदाने स्वीकारली तर त्याचा अर्थ आहे माता राणीने म्हणजे साक्षात माता वैष्णोदेवीने यांनी ती भेट स्वीकारलेली आहे. जर त्या मुली प्रसन्न झाल्या तर समजून जा की त्यांना माता राणीचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि माता राणीच्या कृपेने त्यांच्या आता इच्छा सर्व पूर्ण होतील व वरदान मिळेल. नवरात्रीच्या काळात मुलींची 3 वर्ष पूजा करावी असे आपले शास्त्र सांगते. अष्टमी किंवा नवमी लहान मुलींचे पाय धुणे आणि भोजन करणे, त्यांना भेटवस्तू आदी इत्यादी देणे श्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे तुमच्या घरात समृद्धी येते आणि जीवनात कधी संपत्तीची कमतरता भासत नाही. भक्त शास्त्रात सांगितलेले आहे की मुली जितक्या सुखी असतील तितक्या लवकर देवी माता फळ देते. अशा परिस्थितीत तुम्ही मुलींना चॉकलेट बॉक्स आणि सुंदर कपडे देऊ शकता. लक्षात ठेवा, काळे कपडे तुम्ही कधी देऊ नका आणि स्टीलची भांडी देखील तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. लक्षात ठेवा, कोणतीही लोखंडी वस्तू तुम्ही मुलींना कधी देऊ नये. बघतो जेव्हा मुली पूजा आणि भोजनानंतर तुमच्या घरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या चरणांना तुम्ही नक्कीच स्पर्श करा आणि मुलींना निरोप देताना तुमच्या मनातील प्रार्थना आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा. खऱ्या मनाने केलेली इच्छा महाराणी नक्कीच पूर्ण करते. तर प्रिय भक्तो, आजच्या व्हिडिओमध्ये शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी जरूर लिहा. व्हिडिओच्या माहितीला पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार प्रकट करतो. खूप खूप धन्यवाद.